नमस्ते, मी शरद रामदास काळे, मॅनेजिंग डायरेक्टर आईज कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे. दिवसेंदिवस जशी गाड्यांची संख्या वाढतीये तसं गाडी चोरणाऱ्यांचीही संख्या वाढायला लागली आहे. कुणीतरी बिझनेससाठी गाडी घ्यायची, त्याच्यावर एक ड्रायव्हर ठेवायचा, मग तो त्या गाडीचा मिसयूज करतो, कुठेही घेऊन जातो. हा प्रॉब्लेम ज्यावेळी आमच्या लक्षात आला त्यावेळी आईज जीपीएस ट्रॅकर आपण बनवावं असं आम्हाला वाटलं. तुमची गाडी 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, मल्टी व्हीलर लाईव्ह ट्रॅक व्हावी म्हणून आईज जीपीएस ट्रॅकर बनवलं. यामध्ये आपलं हे छोटंसं मशीन तुमच्या गाडीमध्ये अगदी कुठेही तुम्ही फिट करू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलवरती, अँड्रॉइड ॲपवरती किंवा वेबसाईटवरती तुम्ही हे पाहू शकता की आत्ता तुमची गाडी कुठं आहे, कितीच्या स्पीडने सुरू आहे, दिवसभर कुठे कुठे जाऊन आली. याच व्यतिरिक्त तुम्हाला जर हे पाहिजे की मागच्या 30 दिवसांमध्ये माझी गाडी कुठे कुठे गेली तर हेही रेकॉर्ड तुम्ही चेक करू शकता. तुमची गाडी तुम्ही दिलेल्या ठराविक स्पीडच्या पुढे जर जात असेल तर तुमच्या मोबाईलवरती आपला जीपीएस ट्रॅकर अलर्ट देतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 80 किलोमीटर पर आवर हे जर स्पीड सेट केलं आणि जर तुमचा ड्रायव्हर गाडी 85, 90, 100 किंवा 80 पेक्षा जास्त पळवतोय तर आपला ट्रॅकर तुम्हाला एक SMS करेल की या ठिकाणी या लोकेशनला इतक्या असता तुमच्या गाडीचं स्पीड 80 पेक्षा जास्त होतं. तुम्ही जर रूट डिफाईन केला की माझी गाडी या एरियाच्या बाहेर जायला नको आणि जर तुमचा ड्रायव्हर ती गाडी त्या एरियाच्या बाहेर घेऊन जात असेल तर आपला ट्रॅकर तुम्हाला अलर्ट देतो की या ठिकाणी तुमची गाडी क्रॉस होत चालली आहे. आपल्या जीपीएस ट्रॅकरचं जे सिम कार्ड आहे त्याच्यामध्ये रेंज असणं गरजेचं असतं. तिथं जर रेंज नसेल तर तुम्ही टेक्स्ट मेसेज करून तुमच्या गाडीचं एक्झॅक्ट लोकेशन माहीत करून घेऊ शकता. स्कूल बसेस, शुगर फॅक्टरी, गव्हर्नमेंटचे जे काही व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स, ट्रान्सपोर्ट, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही आपला जीपीएस ट्रॅकर लावून तुमची गाडी आत्ता कुठे आहे, कितीच्या स्पीडने सुरू आहे हे सगळं माहीत करून घेऊ शकता. समजा तुमच्या हे लक्षात आलं की एखादा चोर तुमची गाडी घेऊन पळालाय तर आपल्या जीपीएस ट्रॅकरमध्ये ही फॅसिलिटी आहे की तुमची गाडी तुम्ही जाग्यावर बंद करू शकता. हा आपला जीपीएस ट्रॅकर 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, मल्टी व्हीलरला तुम्ही कसा कनेक्ट करायचा हे जरा मी तुम्हाला सांगतो. या सगळ्यात अगोदर आपल्या जीपीएस ट्रॅकरमध्ये तुम्हाला 4 वायर्स दिसतील. रेड कलरची वायर आहे, ही वायर बॅटरीची जी पॉझिटिव्ह वायर असते त्याला तुम्ही कनेक्ट कराल. ब्लॅक कलरची वायर बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट कराल. ग्रीन कलरची जी वायर आहे ही इग्निशन स्टेटसला जोडाल. म्हणजे स्विच ज्यावेळी ऑन करता गाडीचं त्यावेळी ज्या ठिकाणी करंट येतो तर त्या ठिकाणी तुम्हाला ही वायर जोडायची आहे. येलो वायर ही इमोबिलायझर म्हणून काम करते. याच्यासोबत एक रिले येतो, त्याला तुम्हाला ओडीबी कनेक्टरला कनेक्ट करायचं असतं. आपल्या ट्रॅकरमध्ये तुम्ही ज्यावेळी फर्स्ट टाइम इन्स्टॉल कराल त्यावेळी नेटवर्क, जीपीएस आणि स्टेटस इन्स्टॉल करण्या अगोदर ही कोणतीच एलईडी लागलेली नसेल. इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळी आत टाकलेलं जे सिम कार्ड आहे त्या कार्डला रेंज येईल त्यावेळी नेटवर्कचा एलईडी ग्लो करेल. नंतर जीपीएस लोकेशन ज्यावेळी फिक्स होईल तर त्यावेळी हा ग्रीन लागेल आणि आपल्या डिव्हाइसचं स्टेटस हे कंटिन्युअस ग्रीन लागून राहिलेलं असेल.